नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण कचरा डेपो हलवण्यासाठी सर्वपक्षीय एक आंदोलन धाराशिव मर्दानी कमानीच्या समोरच देशपांडे स्टँडच्या जवळ झालेला आहे। आणि त्या देशपांडे स्टँड पासून जो रस्ता येतो तो रस्ता याच भारत विद्यालयाला येतो। हे भारत विद्यालय आहे मामासाहेब जगदाळे यांचं। आपण या विद्यार्थ्याच्या म्हणजे शाळेवर असणाऱ्या विद्यार्थ्याच्या पूर्ण त्यांचं मनोगत ऐकून घेणार आहेत आपण की नेमकं विद्यार्थ्याला काय त्रास आहे। आपण शाळेत निघूया। डेपूच्या बाजूलाच असणाऱ्या मामासाहेब जगदाळे यांच्या भारत विद्यालयामध्ये जात आहोत। कितवीपर्यंत शाळा रे बाळा ही? कितवीपर्यंत? कोणत्या वर्गापर्यंत शाळा रे? 10वी पर्यंत आहे का? हमारे स्कूल का की कचरकुंडी हटाओ। काय रे कचऱ्याच्या डेपूचा काय त्रास होतो तुम्हाला? तुम्हाला या कचरा डेपूचा काय त्रास होता एवढं सांगा। वास येत आहे, आजारी पडता बरं तुम्ही। हे भारत विद्यालय आहे। भारत विद्यालयामधले कर्मचारी आहेत, शिक्षक आहेत। सर, नेमकं काय परिस्थिती आहे कचरा कुट्टीची? कारण आज शहरामध्ये एक आंदोलन छेडलं गेलंय कचरा डेपो हलवा, आणि याच्या अगोदर सुद्धा बरेचसे आंदोलन छेडले गेले। तुम्ही मुख्याध्यापकाच्या माध्यमातून 2-4 पत्र सुद्धा दिले तुम्ही शिवोला नगरपालिकेला। काय प्रतिक्रिया आहे त्यांची? आमची प्रतिक्रिया अशी की कचरा त्यांनी विद्यार्थ्याच्या आरोग्याच्या दृष्टीने लवकरात लवकर हलवा म्हणून आम्ही बऱ्याच वेळेस कलेक्टर आणि शिवो मॅडम यांना भेटलो, वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु अद्यापही त्यांची कुठलीही प्रोसिजर कचरा डेपो हलवण्यासाठी झालेली नाही। आम्ही वारंवार ज्यावेळेस वारा पश्चिमेकडे वाहतो त्यावेळेस त्याची दुर्गंधी इकडे सुटल्यानंतर त्यांना फोन करावा लागतो, आणि फोन केल्यानंतर काहीतरी तात्पुरती ती योजना करतात, काहीतरी आशी वगैरे मारतात आणि तो दुर्गंधी थांबते, परंतु नेहमी अधूनमधून ते कचरा जाळतात आणि त्याचा धूर इकडे येतो। त्यामुळे विद्यार्थ्याच्या आरोग्यावर परिणाम होतो आणि त्याचा त्रास सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना या ठिकाणी होतो। याबाबत आम्ही सविस्तर त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे। शाळेत किती विद्यार्थी आहेत तुमचे? शाळेत 350 विद्यार्थी संख्या आहे। कोणत्या वर्गापासून कोणत्या वर्गापर्यंत चालते शाळा? 5वी पासून 10वी पर्यंत ही शाळा चालते। बाळांनो, आजार पडलात का रे तुम्ही? आजार पडलेला। हा, अजून काय त्रास होतोय तुम्हाला? किती वाजता शाळेत येता तुम्ही? सकाळी 9 ते 3 वाजेपर्यंत। 9 ते 3 वाजेपर्यंत दुर्गंधी येते या डेपूची? खूप दुर्गंधी येते आणि तिथला कचरा इकडे येतो वाऱ्यामुळे आणि खूप वास येतो आम्हाला। आणि त्या कचऱ्या डेपूवर मेलेले जनावर वगैरे खूप टाकतात। पावसाळ्यामध्ये काय त्रास होतो? खूप त्रास होतो, दुर्गंधी येते, वास येतो। तर सर, मुख्याध्यापक सर, तुम्ही तर आताच बाईट दिली, तुमची अपेक्षा काय आहे की विद्यार्थ्यांना त्रास होतो आणि त्या दुर्गंधीमुळे विद्यार्थी आजारी पडतात? ही डेपू 30-40 फुटाचा रस्ता असताना सुद्धा अवघ्या 5 ते 7 फुटापर्यंतच तो रस्ता राहिलाय, म्हणजे पूर्ण कचऱ्याने व्यापला गेलाय आणि घाणीचं साम्राज्य वाढलं गेलंय। त्या दुर्गंधीमुळे श्वासनाचे आजार व्हायलेत। नेमकं तुम्ही काय म्हणा? कचरा डेपोच्या संदर्भात वारंवार आम्ही पत्रव्यवहार केला आहे, सीओ मॅडमची भेट घेतली, परंतु त्यांनी प्रत्येक वेळेला तात्पुरता विलाज केलेला आहे, तात्पुरता कचरा सारणे वगैरे, तर त्या प्रक्रियेने काही होत नाही। त्याच्यावर अंतिम उपाय म्हणजे कचरा डेपोचं इथून स्थलांतर करणेच आवश्यक आहे, कारण मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, जवळपास वस्ती आहे। कचरा डेपो पासून सांजा हायवे कडून येण्यासाठी शाळेकडे रोड आहे, पावसाळ्यामध्ये रोडवरच कचरा टाकला जात असतो, त्यामुळं रस्ता ब्लॉक होतो, तसेच त्या दुर्गंधीमुळं आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे। आमची अंतिम मागणी ही आहे, तात्पुरता विलाज करू नका, कचरा डेपोचं कायमचं स्थलांतर करणं आवश्यक आहे। या परिसरातून कचरा डेपो हटलाच पाहिजे। तुम्ही मुख्याध्यापक आहेत, पूर्ण नाव सांगा? घुमरे DK। आणि नगरसेवक आणि नगर परिषदेच्या सीओ मॅडमनी किंवा जिल्हा अधिकाऱ्यांनी तुम्ही दिलेल्या पत्रावर काय उत्तर दिले? तुम्ही वारंवार पत्र दिले। आम्ही जो पत्रव्यवहार केलेला आहे
कचरा डेपोची व्यवस्था करावी, याचा त्रास मुलांना नागरिकांना होऊ नये अशी विनंती वारंवार केली. ठीक आहे, कारवाई करू असं त्यांनी शब्दात आम्हाला सांगितलेलं आहे. तर हे आहेत भारत विद्यालयाचे भुमरे सर. वारंवार पत्र देऊन सुद्धा नगरपालिकेच्या सीओ मॅडम वसुधा फड मॅडम निष्क्रिय महिला. मागील 2 ते 3 वर्षापासून खडतर प्रवास यूट्यूब चॅनल वसुधा फड मॅडमला रस्ते दाखवतोय, खड्डे पडलेले दाखवतोय, कचरा डेपो 2 वेळेस दाखवला गेला. याच्यावर जिल्हा अधिकाऱ्यांनी स्वतःहून आता लक्ष देणं गरजेचं आहे. भारत विद्यालयाच्या मुख्याध्यापकाच्या पत्राला फक्त उडवाउडीचे उत्तर देतात. यामुळे या कचऱ्याची दुर्गंधी भारत विद्यालयाच्या लहान लहान विद्यार्थ्यांच्या शरीरावर असर पडते आणि असर पडल्यामुळे यांना श्वासनाचे आजार होतात. हे लहान लहान लेकरं आजारी पडतात, जेणेकरून भारताची पूर्ण धुरा या तरुण पिढीच्या खांद्यावर असताना हे भवितव्य, हे भविष्य आहे भारताचं. भविष्य ज्या ठिकाणी घडलं जाते, विद्वत्ता ज्या ठिकाणी मिळाली जाते, विद्यार्थी घडला जातो, तिथंच जर विद्यार्थी या दुर्गंधीमुळे संपत असेल तर भ्रष्ट अशा निष्क्रिय अशा अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावं आणि स्वतःहून जिल्हाधिकारी साहेबांनी या भारत विद्यालयाचा मुद्दा लक्षात घेऊन, शेतकऱ्याच्या आरोग्याचा मुद्दा लक्षात घेऊन हा कचरा डेपो किमान 20 ते 25 किलोमीटर अंतरावर शहरापासून लांब हलवावा अशीच मागणी आहे. तर बघूया जिल्हाधिकारी साहेब कशा पद्धतीने या कचरा डेपोकडे लक्ष देतात ते. येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा मुख्य संपादक तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक, या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असे समाजहिताचे, विद्यार्थ्याच्या भवितव्याचे, अन्यायाचा प्रतिकार करणारे आणि समाज सेवेचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.